Subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात। सर अब्दुल ख़ान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। 8th मराठी ब्रिज कोर्स जमात हश्तुम मजमून मराठी का ब्रिज कोर्स है। मराठी सुगम भारती इयत्ता 8वीं, डे 9 9वां दिन है। चलिए शुरुआत करते हैं। दिवस 9 सारे हसूया। कौशल्य संकल्पना क्षेत्र मौखिक भाषा विकास। संकल्पना भाषण संभाषण। क्षमता श्रवण वाचन भाषण। अध्ययन निष्पत्ती आवडलेली कथा विनोद कविता यांचे साभिनय सादरीकरण करतात। जाणून घेऊया कृती व कृतीचा तपशील, कार्यपद्धती, पूरक साहित्य स्रोत। सारे हसूया. काका, अरे रवी, मोटारीने तुला धडक दिली म्हणे. रवी, त्यावेळी रस्त्यावरचा फलक वाचत होतो. काका, काय लिहिले होते त्या फलकावर. रवी, रस्त्यावरचे अपघात टाळण्याचा उपाय लिहिले होते. काकी, मधू, तू तुझ्या आईचे सगळे ऐकतोस का. सागर, मी तर आई सांगते त्याच्या दुप्पट ऐकतो. काकी, ते कसे काय. सागर, आई जेव्हा मला डब्बातून एक लाडू घ्यायला सांगते तेव्हा मी चक्क 2 लाडू घेतो. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना असे विविध विनोद सांगून आनंददायी व खेडीमेडीचे वातावरण तयार करावे. माझ्या आठवणीतल्या 2 मजेशीर घटना ज्या 2 चांगल्या गाण्याशी निगडीत आहेत. प्रसंग 1. ताई ताई लल्ली म्हणजे काय ग. लली नाव असते त्या कवितेत, नाहीये का. ललीने बोट लावले, पिलूने बोट चावले, इति नाही ग ते नाही, सीता वनवासात चालली. प्रसंग 2. ऑफिसचे गेट टुगेदर. एक मध्य प्रदेशातला सहकारी पण होता मराठी, बोलता व्यवस्थित येते पण गाण्यातले मराठी किंवा कविता असे नीट कळत नव्हते. एक सरांनी छान मराठी गाय म्हणाले, तोच चंद्रमा नभात. गाणे झाल्यावर आमच्या एम पी मधला कलिग म्हणाला, सक्षम बनूया. कृती व कृतीचा तपशील, कार्यपद्धती, पूरक साहित्य स्रोत. विद्यार्थ्यांनी आपल्या माहीत असलेल्या विनोद वर्गात सांगावे व आनंदी वातावरण तयार करावे. दुकानदार, अहो छत्री घ्या ना. उत्तम आहे, खूप टिकेल. गिराईक, कशावरून. दुकानदार, एक गोष्ट लक्षात ठेवली तर छत्री वर्षानुवर्ष टिकेल. गिराईक, कुठली गोष्ट. दुकानदार, उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात ही छत्री वापरायची नाही. परवा रुटीन चेकअपसाठी असाच आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो होतो. हा आरोग्यविषयक जागरूकतेचा डास मला असाच अधूनमधून चावत असतो आणि मग मी झपाट्याने सारखा न चुकता अहोरात्र अविश्रांत अविरत म्हणजे सलग 2 ते 3 दिवस सकाळच्या वॉकदोरीवरच्या डोळ्या, 3 ते 4 सूर्यनमस्कार. अगदी देवाला मी नक्की काय केले ते कळायच्या आत आटोपतो असे तत्सम प्रकार करतो. चला सराव करूया. विद्यार्थ्यांनी आपल्या माहीत असलेल्या विनोद वर्गात सांगावे व आनंदी वातावरण तयार करावे. घरापासून दूर राहिल्यावर घराची किंमत कळते म्हणतात. आता म्हणताना जरी घराची किंमत असे म्हणायची पद्धत असली तरी इथे घर म्हणजे काय तर आई बाबा भाऊ बहिणी, काही आवडीचे मित्र मैत्रिणी वगैरे सगळेच आलेच ते तर महत्त्वाचेच. पण घर म्हटले की तितकेच महत्त्वाचे म्हणजे रोज न चुकता 3-3दा मिळणारा आयता पौष्टिक आहार, इष्टसमयी प्रगट होणारे चहा पोहे निराळे आणि ही काम न सांगता करून देणाऱ्या आई या व्यक्तीकडून आपली आवड निवड जपली जाणे, हे सगळे म्हणजेच
ते घराची किंमत असावे बहुधा. दरवेळी आईकडे राहायला गेले की हक्काने लाड करून घेते. इकडची कडी तिकडे करत नाही. समोर आलेले आयते खाते वगैरे वगैरे. पण ह्यावेळी आईकडे अचानक जायचा योग आला. म्हणजे इट वॉजंट प्री प्लॅन्ड आई जराशी आजारी होती. त्यामुळे मी किती कामाची आहे हे तिला दाखवून द्यायचा. मी चंग बांधला. ठरवले की यंदा आईकडे जाऊन आईचेच माहेरपण करायचे. एकही काम तिला करून द्यायचे नाही. एरवी मीच नाही का माझ्या घरात सगळे करते तिकडेही करायचे वगैरे वगैरे. कल्पक होऊया आवाहने. चित्र पहा व कल्पना वापरा. विनोद तयार करा. 2 शिक्षकांनी वर्तमानपत्रात येणारी विनोदांची कातरणे कापून वहीत चिकटवायास सांगावे. मुलांनी वाचलेला विनोद एकमेकांना सांगण्यास सांगावे. संटा काल मला 10 जणांनी खूप मारला. संता मग तू काय केलास? बंटा मी म्हटले साल्यांनो दम असेल तर एक एक जण या. संता मग? बनता मग काय? साल्यांनी एकेकाने येऊन परत मारले. शिक्षक मी तुझा जीव घेईन याचे इंग्रजीत भाषांतर कर. हऱ्या इंग्रजी बोले. एक्स तू हात तरी लावून बघ. शिक्षक सांग माकडाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? गण्या मंकी. शिक्षक खरे सांग पुस्तकात बघून बोललास ना? गण्या नाही सर, देवाशपथ मी तुमच्याकडे बघून बोललो. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.